आवळा देऊन कोवळा काढणं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर लॉलीपॉप दाखवून जनतेच्या खिशातलं अख्खं घबाड विकायचं. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असंच काही चाललंय. निवडणुका संपल्या, आपल्या पक्षाचं सरकार सत्तारूढ झालं आणि अचानक लाडक्या बहिणीच्या बजेटमध्ये 9,500 कोटी रुपयांची कपात करण्यात आली. तब्बल 80 लाख लाडक्या बहिणींना थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावरून आता विरोधी पक्षीयांनी सरकारच्या या चुनावी जुमल्यावर सडकून टीका केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. सरकारची ही वृत्ती म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशीच आहे. स्वतःला दादा, भाऊ, भाई म्हणणारे नेते आता कुठे गेले? निवडणूक संपताच लाडक्या बहिणींचा यांना विसर पडला की काय, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. जवळपास 1.5 वर्षांनी 80 लाख महिला पात्र असल्याचा सरकारला साक्षात्कार झाला असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. महिलांची संख्या कपात झालेली आहे. या 80 लाख गुणिले 18,000 जर केलं तर जवळपास 144 कोटी रुपये इतकी रक्कम. याचं नेमकं आता भरपाई कोण करणार याचं उत्तर दिलं पाहिजे.